विद्यार्थ्यांनो, खरं तर गिरिजाताईंनी ज्या पद्धतीनं चरित्रकथा लिहिल्या, काही बालकथा लिहिलेल्या आहेत, त्या पद्धतीनं काही छोट्या नाटिकाही लिहिल्या आहेत. त्यातल्या काही 1, 2, 3 या ठिकाणी बालकथा दिलेल्या आहेत. त्यात एक सुंदर एक बालकथा आहे त्यांची. विजयवाडेने त्याची जे सुंदर असं समीक्षण केलेलं आहे की यामध्ये एक गोष्ट एका माणसाची नावाची कथा आहे. त्यांचा तू सावित्र हो नावाचा एक कथासंग्रह आहे. त्यामधल्या एकूण 8 कथा आहेत, त्यातली ही एक कथा आहे. यामध्ये एका मधू नावाच्या गरीब मुलाची कथा आहे. त्याची आई खूप आजारी असते. तो डॉक्टरकडे जातो. डॉक्टर त्याची पाहणी करतात आणि सांगतात की त्यांच्या पोटामध्ये एक गाठ आहे आणि त्याचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे. असं म्हटल्यानंतर मधूच्या पायाखालची वाळू सरकते, कारण परिस्थिती अतिशय आर्थिकदृष्ट्या कमजोर असते. मग अशा परिस्थितीमध्ये ऑपरेशनसाठी पैसा कुठून येणार? तो बराच इकडं तिकडं हातपाय मारतो, परंतु काही पैशाची व्यवस्था होत नाही. म्हटल्यानंतर त्याचा नाविलाज होतो आणि असं रस्त्यानं चालत असताना तो एका व्यक्तीचं पाकीट मारतो. तो पाकीट घरी आल्यानंतर उघडतो तर त्यामध्ये 2000 रुपये असतात आणि त्यात एक चिठ्ठी असते. तो चिठ्ठी ज्यावेळेला वाचतो तर त्या चिठ्ठीमध्ये असं असतं की प्रिय आनंदा, सोबत 2000 पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर. मी येत नाही तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. खाली त्याचा पत्ता होता. हे वाचल्यानंतर मात्र मधूचे डोळे खाडकन उघडतात. तो पत्ता शोधत त्या व्यक्तीच्या घरी पोचतो आणि आपण तुमचं पाकीट कसं मारलेलं आहे, मी स्वतः पाकीट कसं मारले त्याची कबुली देतो. परंतु ते पैसे त्याला का आवश्यक होते हे देखील त्या व्यक्तीला तो सांगतो. तो मनुष्य ते ऐकल्यानंतर ते पैसे मधूला परत करतो आणि सांगतो की सकाळीच गावाकडून तार आली, माझी आई गेलीची. आता खरं तर हे पैसे माझ्या आईसाठी उपयोगी होणार नाहीत. तुझी आई आजारी आहे, दवाखान्यात आहे, तिचं ऑपरेशन आहे, तिच्यासाठी उपयोगी पडतील. आणि मग हे पैसे जर तू तुझ्या आईसाठी वापरलीस, तुझी आई बरी झाली, तर माझी आई बरी झाल्याचा आनंद निश्चितपणे मला मिळेल. तर या कथेतून मानवी मनाच्या जो मोठेपणा आहे, एखाद्याचं मन किती मोठं असतं, परिस्थिती कोणतीही असू दे, त्या परिस्थितीमध्ये मनाचा जो मोठेपणा आहे ती शिकवणारी जी प्रेरणा आहे ती या बालकथेमधून बालमनावरती ठसवणारी आहे. जे अशा प्रकारच्या त्यांच्या काही बालकथा आहेत ज्या निश्चितपणे मुलांना प्रेरक आहेत आणि बालमनावरती संस्कार करणारे आहेत. त्यानंतर त्यांची फूल फुलवणारा म्हातारा ही एक जपानी कथा आहे. त्याचा स्वैर अनुवाद गिरिजाताईंनी केलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या काही बालकादंबऱ्यामध्ये उत्कृष्ट अशा काही नावाजलेल्या बालकादंबऱ्यामध्ये कथा आहेत. त्यामध्ये झंप्या द ग्रेट. तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक घरामध्ये लहान मुलं असतात आणि काही ना काही खोड्या करणारी ही मुलं असतात. आपल्याही घरात आसपास असतात, आपल्या गल्लीत, आपल्या गावामध्ये अशी 1-2 नावाजलेली खोडकर मुलं असतात. आणि या मुलांचा एकच उद्योग असतो की नाही ना काहीतरी कुऱ्यापती करत असतात, लोकांना त्रास देत असतात, कोणत्या ना कोणत्या घटनेतून ते लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये झंप्या एकदा म्हणतो की आग लागली, आग लागली. सगळी गल्ली जागी होती, गाव जागं होतं. कोणीतरी अग्निशमन दलाला फोन करतात, आगीचा बंब येतो पाणी घेऊन आणि प्रत्यक्षात मात्र आग लागलेली नसते. मग अशा वेळेला जी काही अशी मुलं असतात की काही ना काहीतरी अशा कुरापती करतात आणि लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात, अशी बाल मनाची जी भूमिका आहे अशी सांगणारी काही कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्याचबरोबर यात एक सुंदर बालकथा आहे, येडबंबू ढब्बू. अतिशय सुंदर कथा आहे. यामध्ये विशेषतः आपल्याला माहीत आहे की लहान मुलं नेहमी आईच्या पाठीमागं फिरत असतात आणि आई जे सांगेल ते करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना असं वाटतं की आईनं सांगितलेली गोष्ट निश्चितपणे केली तर आई मला खाऊ देईल, मला मदत करेल, ही भूमिका त्यांची असते. आणि आईला काय आवडतं काय नाही आवडतं यावरती त्यांचं बारीक लक्ष असतं. आणि एकदा त्यांच्या घरामध्ये या ढब्बूच्या घरामध्ये त्याच्या बहिणीचा साखरपुडा ठरलेला होता आणि त्या दिवशी घरामध्ये मिष्टान्न तयार केलेलं होतं. विशेषतः त्यामध्ये जिलेबी बनवलेली होती, त्याचं ताट भरलेलं होतं. आणि अचानक त्याच्या घरासमोर काही गरीब मुलं येतात आणि
जिलेबी मागण्याचा प्रयत्न करतात, पण तो त्यांना हटकवण्याचा प्रयत्न करतो. ही गोष्ट आई बघितल्यानंतर आई त्याला म्हणते, अरे असं एखाद्याला दुःखी करू नये, त्याला जे हवं आहे ते द्यावं. आणि मग म्हणते की हे घे ताट आणि यातली काही जिलेबीचे आकडे त्या मुलांना दे. आणि तो मग तो येतो, तो आईचं म्हणणं ऐकतो, आईचं मत ऐकतो आणि तो देतो. त्यानंतर काही दिवस जातात, बहिणीचं लग्न होतं आणि अचानक एके दिवशी त्या मुलीचे सासू सासरे, अर्थात आपल्या बहिणीचे सासू सासरे येणार आहेत म्हटल्यानंतर घरामध्ये आई मिष्टान्न बनवते, गोडधोड पदार्थ बनवते, त्याचं एक सुंदर ताट सजवते आणि तयार करून ठेवते. आता व्याही येणार म्हटल्यानंतर त्यांची सरबराई करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि मग ते आपल्या कामामध्ये व्यग्र होते आणि अचानक त्याच्या घरासमोर एक भिकारी येतो आणि तो याचना करतो की मला भूक लागली. याचं लक्ष ढबू त्याच्याकडे जातं. ढबू लगेच पटकन घरात जातो, बघतो इकडं तिकडं, त्याला ते समोर अत्यंत मिष्टान्नानं सजवलेलं ताट दिसतं. तो ताट उचलतो आणि त्या भिकाऱ्याला देतो. थोड्या वेळानं आई बाहेर येते, इकडं तिकडं पाहते तर ते मिष्टान्नानं सजवलेलं ताट कुठं आहे असं ज्याला प्रश्न विचारते. तर ढबू म्हणतो, तूच म्हटली होती ना की जर आपल्या घरासमोर कोण एखादा याचक आला असेल, भिकारी असेल, तर त्याला दुःखी करू नये. या दृष्टीनं ते ताट मी त्याला देऊन टाकलं. भिकारी आला होता त्याला दिलं, त्यानं भूक लागली होती मागितलं, त्याला मी दिलं. आता या कथेतून खरं तर वाचकांना एक गोष्ट लक्षात येईल की बालमन हे कसं सुसंस्कारी असतं आणि ते कसं अनुकरण करत असतं, मोठ्यांचं अनुकरण कसं करत असतं, याचं सुंदर चित्रण या बालकथेमध्ये गिरिजाताईंनी केलेलं आपल्याला दिसून येतं. एकूणच काय, गिरिजाबाईंना शब्दांचं इतकं सुंदर दान मिळालेलं होतं की त्यांनी प्रत्येक शब्दाचा आणि प्रत्येक वाक्याचा इतका सुंदर अशी गुंफण करून अशा बालमनाला सुलभ असतील अशा कथा, चरित्रकथा, बालनाटिका लिहिलेल्या आहेत. आणि एकंदर त्यांचं साहित्य खरं तर इतकं उत्कृष्ट झालेलं आहे. त्यांच्या बाबतीत म्हणावं लागेल की अनंत हस्ते कमलाकराने देता किती येशील, घेशील दो कराने. अर्थात ताराबाईंच्या बाबतीत असेल किंवा गिरिजाताईंच्या बाबतीत असेल, इतकं काही त्यांना भरभरून सरस्वतीनं दिलेलं आहे दान. आणि त्यांच्याकडून आपल्याला इतकं दिलेलं आहे की आपण काय घ्यावं आणि काय घेऊ नये, आपले 2 हातसुद्धा कमी पडतील इतकं दान त्यांनी आपल्या साहित्यातून साहित्यिकांना, अर्थात श्रोत्यांना, वाचकांना दिलेलं आहे. गिरिजाबाईंच्या लेखनाला खरंच एक संस्कारक्षम असं साहित्य लिहिण्याचं दान मिळालेलं आहे. आणि खरोखरच त्यांच्या या संस्कारक्षम साहित्याला, वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. आपण सर्वांनीच यातून एक गोष्ट शिकायला पाहिजे की गिरिजाताईंच्या साहित्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आणि त्यांच्या ज्या कथा आहेत, चरित्रकथा असतील, बालनाटिका आहेत, त्या किती बालसुलभ मनाला आवडणाऱ्या आहेत आणि त्या किती परिणामकारक आहेत याचाही आपण बोध घेतला पाहिजे. एकंदरीत या स्थूल पाठातून बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या साहित्याचं चिकित्सक विश्लेषण डॉक्टर विजया वाड यांनी केलेलं आहे. आणि यातून आपल्याला एखाद्या पाठाचं, एखाद्या कवितेचं, एखाद्या कथेचं अशा पद्धतीनं विश्लेषण करता येईल का याचा आपण विचार केला पाहिजे आणि तसा प्रयत्न देखील केला पाहिजे. धन्यवाद.